नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपला आजचा जो टॉपिक आहे हा फार इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे। बघा, सध्या लक्षद्वीप आयलँड जे आहेत म्हणजे लक्षद्वीप बेटे जे आहे हे फार चर्चेत आहे आणि या बेटांचा जर आपण अभ्यास केला तर त्याला पर्यावरणीय दृष्टीने फार महत्त्व आहे। कारण हे ज्या बेटांची निर्मिती झालेली आहे म्हणजे लक्षद्वीप आयलँडची जी निर्मिती झाली आहे ही निर्मिती कोरल रीफ्समुळे झालेली आहे। म्हणून आपण लक्षद्वीप आयलँड हे कोरल आयलँड आहे असं देखील म्हणतो। किंवा जेव्हा तुम्ही करंट अफेअरमध्ये जेव्हा तुम्ही न्यूज वाचलं असणार तर तुम्ही हे जे बेटे आहे ही प्रवाळ बेटे आहे किंवा प्रवाळ भित्तिकांपासून तयार झालेली बेटे आहे हे वाक्य वाचलं असेल। तर हे एक्झॅक्टली प्रवाळ म्हणजे काय असतात, प्रवाळ बेटे कसे तयार होतात, त्यांची निर्माण होण्याची प्रक्रिया काय आहे, तर हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपल्याला पर्यावरणमध्ये येतो। त्यामुळे येणाऱ्या जी प्रिलिमची एक्झाम आहे आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी एक्झाम आहे तर त्या एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस फार जास्त आहेत। कारण हा मुद्दा फार गाजतोय आणि पर्यावरणमध्ये तसे देखील पर्यावरण या विषयाचे जे क्वेश्चन असतात ते करंट अफेअर बेस्ड असतात। म्हणून आपण आजचा हा टॉपिक कव्हर करतोय। तर आजच्या टॉपिकमध्ये आपलं डिस्कशन हे कंप्लीट असणार आहे की कोरल रीफ्स काय असतात, कोरल काय असतात, ते कसे तयार होतात, त्यांची निर्मिती कशी होतात आणि त्यांपासून मग जे बेट आहे ते बेट कसे तयार होतात। तर हे आपण वन बाय वन कंप्लीट डिस्कशन करणार आहेत आणि अगदी सिंपल भाषेमध्ये आपण हा कन्सेप्ट जो आहे तो समजून घेण्यावर भर देणार आहे। ठीक आहे की एक्झॅक्टली हे सर्व गोष्टी कशा पद्धतीने घडून येतात त्यावर आपला फोकस असणार आहे आणि पर्यावरणीय दृष्टीनेच आपण हा टॉपिक कव्हर करतोय। ठीक आहे, बघा आपला हा कोर्स आहे आणि यामध्ये पण पर्यावरण हा विषय जो आहे हा डेडिकेटेडली कव्हर केलेला आहे आणि दोन्ही सब्जेक्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्ह टाईपने हा कव्हर केलेला कोर्स आहे। तर तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता। तर बघा आपण आपला जो पार्ट आहे त्याला सुरुवात करू। आता बघा हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टमध्ये तुम्हाला दोन नावे दिसणार, एक म्हणजे प्रवाळ आणि दुसरं म्हणजे भित्तिका। ठीक आहे, कोरल रीफ्स। आता हे दोन्ही जे नावं आहेत हे दोन्ही नावं सेपरेट आहे। प्रवाळ हा जो कन्सेप्ट आहे हा सेपरेट आहे आणि रीफ हा सेपरेट आहे। रीफ याचा अर्थ सिंपल होते भिंत, याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार, भिंत म्हणणार। त्याच्यासाठी शब्द वापरला आहे भित्तिका म्हणजेच भिंत। रीफ, रिजेस हा जो शब्द असतो तो यूज केलेला आहे। मग आता हा कन्सेप्ट म्हणजे एक्झॅक्टली काय, तर या प्रवाळांची जी भिंत तयार होते तिला आपण काय म्हणणार, प्रवाळ भित्तिका म्हणजेच कोरल्सची तयार झालेली रीफ। तो आपण हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आज आपल्याला डिस्कस करायचा आहे। मग आता एक्झॅक्टली हे प्रवाळ काय असतात, कोरल काय असतात आणि हे कसे तयार होतात आणि हे जे कोरल रीफ्स आहे या कोरल रीफ्स पासनं बेटे कसे तयार होणार म्हणजे आयलँड कसे तयार होणार हे देखील आपल्याला बघायचं आहे। तर सिंपल आपण आधी आयलँड हा कन्सेप्ट काय आहे किंवा बेट हा कन्सेप्ट काय असते तो बघू। जनरली समुद्रामध्ये आपण बघणार, समुद्रामध्ये सर्वकडे पाणी असणार बरोबर आहे, पण या पाण्याच्या मध्यात कुठेतरी एक जमिनीचा असा एक भूभाग असतो, जमीन असते बरोबर आहे की आकाराने लहान असते फार मोठी नाही। तसे जमिनीचे छोटे छोटे भूभाग असतात आणि यांना आपण बेट म्हणतो। मग आता इथे विचार करण्याची बाब अशी आहे की पूर्ण सर्वीकडे जर का पाणी असेल तर सर्व पाण्यांमध्ये ही जमीन कुठून आली किंवा अचानक तिथे हा जमिनीचा किंवा भूभाग कसा निर्माण झाला तर याची वेगवेगळी कारणे आहेत। आता ही जनरली आपण भूगोल या विषयामध्ये स्टडी करतो, याची कारणे काय असू शकतात तर बघा एक सिंपल आपण रिझन देतो की आपल्याला माहित आहे जेव्हा आपण ओशनोग्राफी हा टॉपिक स्टडी करतो की समुद्राच्या आतमध्ये देखील म्हणजे पाण्याच्या खाली समुद्राच्या तळाशी अनेक व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी होत असतात, व्होल्कॅनिक इरप्शन होत असतात आणि या व्होल्कॅनिक इरप्शनमुळे तिथे हा भूभाग तयार होतो। म्हणजे जर का आपण याची डेप्थ कन्सिडर केली, या पाण्याची डेप्थ, तर इथे काय होणार, इथे व्होल्कॅनिक इरप्शन होणार आणि या व्होल्कॅनिक इरप्शनमुळे त्यातून जे पदार्थ बाहेर निघतात ते असे साचत जातात आणि इथेच काय होतात ते सॉलिडिफाईड होतात म्हणजे घनरूपामध्ये ते रूपांतरित होतात आणि हा भूभाग वाढतो। मग जसं जसं इरप्शन होत जाणार हे पदार्थ वरवर येत जाणार आणि अल्टिमेटली म्हणजे शेवटी काय होतात हे अगदी पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत येतात आणि कधी कधी तर हे पाण्याच्या वर देखील येतात म्हणजे पाण्याचा जो पृष्ठभाग आहे सरफेस आहे त्या सरफेसवर देखील येतात आणि तिथे हा असा पोर्शन तयार होतो। मग त्याला आपण रेफर करतो आयलँड म्हणजेच काय, बेट। मग आता हा एक प्रकार झाला बेट तयार होण्याचा। आता दुसरा प्रकार म्हणजे कोरल।
कोरलपासनं कसा बेट तयार होणार किंवा कोरल आयलँड हा कन्सेप्ट काय असते. तर आता बघा, आयलँड हा जर शब्द आपण यूज केला, वापरला, तर याचा अर्थ सिंपल असा होणार की सर्वीकडे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये कुठेतरी एक ज्याला आपण काय म्हणणार हायली डेन्स असा काय आहे, भूभाग आहे. म्हणजे जास्त घनता असलेला काय असणार आहे, भूभाग असणार आहे. त्या भूभागाची जर निर्मिती पाण्यात होत असेल तर त्याला आपण काय रेफर करणार, बेट रेफर करणार. मग आता हा जो स्ट्रॉंग आहे, हायली डेन्स आहे, हा भूभाग कसा तयार होतो ते समजून घेण्यासाठी आपण आधी समजून घेऊ की हे कोरल रीफ हा कन्सेप्ट काय आहे किंवा कोरल रीफ प्रवाळ हे काय असतात. तर आता बघा, सिंपल लक्षात घ्या, हा जो कन्सेप्ट आहे यामध्ये आपल्याला एक रिलेशनशिप एक स्टडी करायचा आहे आणि ते रिलेशनशिप असणार आहे 2 गटांमध्ये. पहिला गट म्हणजे आपल्याला कन्सिडर करायचे आहेत प्राणी आणि दुसरं आपल्याला कन्सिडर करायचं आहे वनस्पती. आता प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये जे एक पर्टिक्युलर रिलेशन आहे, या रिलेशनचा देखील आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. म्हणजे या संबंधांचा देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. मग आपल्या या केसमध्ये जे प्राणी असणार आहे त्या प्राण्यांचं नाव आहे पॉलिप्स. त्याला आपण काय म्हणणार, पॉलिप्स. येत्या लक्षात, किंवा त्याला आपण काय म्हणणार, कोरल. आणि हे ज्या वनस्पती आहेत, या वनस्पती म्हणजेच आपण काय कन्सिडर करायचं आहे, तर आपण वनस्पती म्हणजे शैवाल कन्सिडर करणार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण अलगाय असं म्हणतो. आता या अलगेचं नाव काय आहे, तर त्याला आपलं नाव देतो झूझॅन्थली. त्याचं नाव काय आहे, झूझॅन्थली. जसं याचं नाव पॉलिप्स आहे, याचं नाव झूझॅन्थली आहे. पण बेसिकली हे 2 काय आहेत, तर हा जो पॉलिप्स आहे हा प्राणी आहे आणि वनस्पती कुठली आहे, तर वनस्पती आपल्याला कन्सिडर करायची आहे जे शैवाल आहे. त्या शैवालचं नाव काय आहे, झूझॅन्थली. आता हे 2 जे घटक आहे, हे दोन्ही घटक पाण्यामध्ये राहणार आहे. आधी तर हे कन्सिडर कर, हे दोन्ही घटक कुठे राहणारे आहे, पाण्यामध्ये राहणारे आहे. आता हे जेव्हा पाण्यामध्ये राहतात तेव्हा प्रत्येक घटकांच्या काही गरजा असतात आणि सर्व गरजांची पूर्तता प्रत्येक घटक स्वतः करू शकतो का, नाही. तर तो मग त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो आणि अशा प्रकारे मग त्या 2 घटकांमध्ये आंतरक्रिया किंवा आंतरसंबंध प्रस्थापित होत असतात आणि याच आंतरसंबंधांचा अभ्यास आपण पर्यावरणमध्ये करतो. मग आता सेम इथे पण सेम लॉजिक, हे जे प्राणी आहेत यांच्या काही गरजा असतील आणि हे जे वनस्पती आहे यांच्या देखील काही गरजा असतील. आता या दोघांच्या गरजा असल्यानंतर बघा, यांची जी गरज आहे त्याची पूर्तता ही वनस्पती करते आणि वनस्पतीची जी गरज आहे तिची पूर्तता हा प्राणी करतो आणि अशा प्रकारे दोन्हीही एकमेकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एकमेकांसोबत राहतात. म्हणजे त्यांचा जो अधिवास आहे तो कसा आहे, सेम आहे. मग एकाच ठिकाणी ते राहतात आणि त्यांच्यामध्ये एक आंतरसंबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच त्यांच्यामध्ये एक इंटर रिलेशन प्रस्थापित होते आणि हे इंटर रिलेशनला आपण म्हणतो परस्पर सहयोग. याला आपण काय म्हणणार, परस्पर सहयोग. म्हणजेच म्युच्युअल रिलेशनमध्ये हे असतात. दोन्ही काय करत आहेत, एकमेकांना फायदा करून देत आहेत, म्हणजेच एकमेकांना सहयोग करत आहेत. इथपर्यंत लक्षात आलं या दोघांचं रिलेशन. मग आता आपल्याला हे रिलेशन एक्झॅक्टली काय आहे याचा स्टडी करायचा आहे. तर बघा, लक्ष द्या, आता हे जे रिलेशन आहे किंवा यांच्या ह्या 2 घटकांमध्ये जे रिलेशन एस्टॅब्लिश झालं आहे ते गरजेमुळे झालं आहे. तर आता बेसिकली गरज काय आहे ते बघा. तर आपण 1 बाय 1 कन्सिडर करू. हा जो प्राणी आहे ज्याचं नाव आहे पॉलिप्स, तर हे पॉलिप्स म्हणजे काय असतात, हे स्केलेटन असतात. स्केलेटन म्हणजे काय की ज्याला आपण म्हणणार एक सिंपल जे अवयव असतात अशा पद्धतीचे, मी तुम्हाला डायग्राम दाखवते नंतर. तर हे अशा प्रकारचे पॉलिप्स असतात, असे यांचे स्ट्रक्चर असतात, बरोबर आहे. आता हे जे अवयव आहे यांचे, म्हणजे हा प्राणी आहे ना, तर हे झाले प्राण्यांचे अवयव. या प्राण्याचे जे अवयव असतात हे अवयवांना गरज असते एका घटकाची आणि तो घटक म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. तो घटक कुठला, तो घटक म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. त्याला कशाची गरज असते, CaCO3 म्हणजेच कॅल्शियमची गरज असते. पण आता प्रॉब्लेम काय आहे बघा, याला जरी कॅल्शियमची गरज आहे पण हा जो पॉलिप्स आहे, हा जो प्राणी आहे, हा स्वतःहून कॅल्शियमची निर्मिती करू शकत नाही. म्हणजे तो स्वतः कॅल्शियमला सिक्रेट करू शकत नाही. मग आता मला सांगा, याला गरज तर आहे आणि तो स्वतः तयारी नाही करणार, तर मग तो कोणावर डिपेंड असणार, दुसऱ्या घटकांवर. मग आता असा कुठला घटक आहे का की जो याला कॅल्शियमचा पुरवठा करू शकतो, तर तो घटक आहे तो म्हणजे ही वनस्पती,
जिला आपण अलगाय म्हटलं, म्हणजेच झूझॅन्थली. आता ही वनस्पती काय करते बघा, सिंपल आहे. आता ही जर का वनस्पती आहे तर ही काय करणार, अन्न निर्मिती करणार. येत्या लक्षात, अन्न निर्मिती कशाच्या मार्फत करणार, तर प्रकाश संश्लेषणच्या क्रियेने करणार. कोणत्या क्रियेने करणार, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे हे काय करणार, अन्नाची निर्मिती करणार. मग आता मला सिंपल लॉजिक सांगा, जर एखादी वनस्पती, इथे कोण आहे, अलगाय आहे, जर प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करत असेल तर ते कशाचं सिक्रेशन करणार, तर ते सिक्रेशन करणार कॅल्शियमचं. कशाचं सिक्रेशन करणार, कॅल्शियमचं, म्हणजे कॅल्शियम रिलीज करणार. आणि मला सांगा, ही जर वनस्पती कॅल्शियम रिलीज करते तर कॅल्शियमची गरज कोणाला आहे, कॅल्शियमची गरज आहे या पॉलिप्सला. हे कॅल्शियम कोण वापरणार, पॉलिप्स वापरणार. मग आता सिंपल, जर हे कॅल्शियमचा वापर या पॉलिप्सला करायचा आहे आणि इथे अलगी काय करत आहे, हे शैवाल काय करत आहे, कॅल्शियम रिलीज पण करत आहे, मग त्याचा वापर कोण करणार, पॉलिप्स करणार. पण सोबतच काहीतरी गोष्ट त्या शैवालला म्हणजे झूझॅन्थलीला पण लागणार, त्यांच्या पण काही गरज आहे. मग आता त्यांची गरज काय असते बघा, तर हे एक शैवाल आहे. जर शैवाल असेल तर तिला एक स्टॅबिलिटीसाठी किंवा तिला एक सेटल होण्यासाठी एखाद्या रफ पृष्ठभागाची गरज असते. म्हणजे तिला काहीतरी बेस हवा असतो, तिला फाउंडेशन पाहिजे असते की त्यावर तिची काय होणार, मग वाढ होणार. आणि ह्याच बेस कोण प्रोव्हाइड करतात, तर हे पॉलिप्स प्रोव्हाइड करतात. मग हे सिंपल काय म्हणणार इथे, की यांच्याकडे हे जे असे अवयव आहेत मोठेच्या मोठे, हे अवयव त्यांच्यासाठी बेस म्हणून ॲक्ट होणार. म्हणजेच काय, याचा आधार त्यांना मिळणार आणि इथे त्यांची वाढ होणार. मग हे पूर्ण जे वनस्पती म्हणजे हे जे शैवाल आहे, अलगी आहे, हे काय करतात, हे असं हे जे पॉलिप्स आहे या पॉलिप्सच्याच आजूबाजूला किंवा त्यांच्याच आजूबाजूला काय करतात, त्यांची वाढ होते, म्हणजेच त्यांचा अधिवास असतो. मग इथेच राहून ते काय करणार, तर इथेच राहून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ते कॅल्शियम रिलीज करणार आणि त्यांनी रिलीज केलेला कॅल्शियमचा वापर लगेच कोण करणार, पॉलिप्स करणार. आणि हे वापर करून पॉलिप्स काय करणार, स्वतःचे जे अवयव आहे त्यांची निर्मिती करणार. म्हणजे स्वतःचं जे स्केलेटन आहे ते स्केलेटन ते काय करणार, तयार करणार. तर इथपर्यंत लक्षात आला. तर हे रिलेशन कसं असते, आता बघा दोघांचाही फायदा होतोय, दोघांचाही काय होतोय, फायदा होतोय. फायदा कोणाकोणाचा होतोय, पॉलिप्सचा देखील फायदा होतोय आणि या अलगायचा देखील फायदा होतोय. म्हणून आपण या रिलेशनला कुठलं रिलेशन म्हटलं, परस्पर सहयोग रिलेशन, म्हणजे परस्पर सहयोग संबंध. तर हे संबंध लक्षात आले बघा. सिंपल कन्सेप्ट आहे, मी परत सांगते, अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेतोय ही सर्व गोष्ट. समुद्रामध्ये दोन घटक आहेत, प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत. आता दोघांनाही कशाची गरज आहे, तर हा जो प्राणी आहे, हा प्राणीचे जे अवयव आहेत म्हणजे त्याचे जे स्केलेटन आहे ते कशाचे असतात, कॅल्शियम कार्बोनेटचे. मग त्यांना जर स्वतःचं अवयव स्ट्रॉंग करायचं असेल किंवा त्यांना त्याची बांधणी करायची असेल तर त्यांना गरज कशाची असणार, कॅल्शियमची. येत्या लक्षात. मग आता यांना गरज आहे कॅल्शियमची. ॲट द सेम टाईम बघा त्याच पाण्यामध्ये शैवाल आहे, अलगाय, ज्याचं नाव आहे झूझॅन्थली. आता ही जी वनस्पती आहे, हे जे शैवाल आहे, हे काय करतात, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करत असताना कॅल्शियमला रिलीज करतात. हे काय करतात, कॅल्शियमला रिलीज करतात. आणि ज्याची गरज कोणाला आहे, तर या पॉलिप्सला आहेत. मग पॉलिप्स काय करणार, ह्या शैवालांना त्यांच्या अवयवांवरच काय करणार, जागा देणार. असं आपण सिंपल म्हणू. त्यांना म्हणणार की तुम्ही आमच्या अवयवावरच राहा किंवा आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच राहा. आता मला सांगा, राहण्यासाठी या वनस्पतींना गरज आहेच, कारण ह्या ज्या असतात ह्या फ्री फ्लोटिंग असतात. फ्री फ्लोटिंग असल्यामुळे एका ठिकाणी त्यांना सेटल होण्यासाठी एक कडक असा डेन्स किंवा आपण काय म्हणू असा कडक पृष्ठभागाची त्यांना काय असते, गरज असते. तो पृष्ठभाग यांना या अवयवांवर मिळतो. म्हणजे यांना राहण्यासाठी किंवा त्यांना एक प्रॉपर अधिवास पण मिळतोय. आता त्यांना अधिवास मिळाल्यानंतर ते काय करणार, या स्केलेटनवर याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्रो होणार. आणि ते ग्रो होत असताना प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ते काय करणार, कॅल्शियम रिलीज करणार. आणि हेच कॅल्शियम कोण वापरणार, तर हे जे पॉलिप्स आहे हे पॉलिप्स वापरणार. म्हणजे इथे काय होत आहे, दोघांनाही फायदा होतोय. पॉलिप्सला कॅल्शियम मिळतंय आणि अलगाय जे आहेत, झूझॅन्थली जे आहे, त्यांना काय मिळतोय, तर त्यांना एक राहण्यासाठी जागा मिळतो, एक स्ट्रॉंग बेस तयार होतो त्यांच्यासाठी. ठीक आहे. मग आता हे असे जर रिलेशन आहे तर अशा रिलेशनमध्ये यांची काय होणार, वाढ होणार. म्हणजे सर्वीकडे हे वाढणार. आता वाढ होत असताना बघा काय असते, तर जनरली हे जे पॉलिप्स वाढतात बघा अशा पद्धतींचं यांची रचना असते, स्केलेटन. मग हे जेव्हा पॉलिप्स वाढतात तर यांच्यापैकी काही पॉलिप्स मृत होतात.
म्हणजे ते डेड होतात. डेड झाल्यानंतर यांचे जे अवशेष आहे हे काय होणार, इथेच साचून राहणार, म्हणजे इथेच पडून राहणार. आणि यावरच म्हणजे या डेड जे मॅटर आहे, यांचे जे अवशेष आहे, या अवशेषांवरच नवीन पॉलिप्सची पण काय होणार, परत निर्मिती होणार. मग सेम परत हे जेव्हा डेड झाले तेव्हा यांचे पण अवशेष इथेच असे साचून राहणार याच्या साईडला, आणि त्यावरच नवीन पॉलिप्सची जी आहे त्यांची निर्मिती होणार. त्या लक्षात. आणि असं करत करत थरावर थर साचत जातात. म्हणजे जेव्हा जेव्हा ते डेड होणार तर तेव्हा ते डेड होत आहेत तर ते तिथेच त्यांचा थर जो आहे किंवा त्यांचा जो अवशेष आहे तो काय होणार, तिथेच साचून राहणार आणि नवीन नवीन पॉलिप्सची निर्मिती होत जाणार. मग अशी जेव्हा निर्मिती होते तर आता मला सांगा, हा जो स्ट्रॉंग एक डेड मॅटरचा हा जो एक स्ट्रॉंग पार्ट तयार झालेला आहे, तर हा स्ट्रॉंग का असणार, कारण शेवटी हे काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. जरी हे डेड झाले आहे पण हे कशाने बनवलेलं अवयव आहे, कशापासून त्यांची निर्मिती झाली आहे, तर त्यांची निर्मिती झाली आहे कॅल्शियम कार्बोनेट पासून. त्यामुळे हे एक डेन्स फॅक्टर असणार, म्हणजेच काय असणार आहे, हे फार असा कडक असा एक पृष्ठभाग तयार होणार. मग असं जर का हे सर्वीकडे साचत आहे, जस्ट एक इमॅजिन आपण करू, अशा पद्धतीने जर हे सर्वीकडे साचत आहे आणि यावर थर तयार होत आहे, तर हे कालांतराने आपल्याला एखाद्या भिंतीसारखे आढळून येतात. हे कशासारखे आढळतात, भिंतीसारखे आढळतात, कारण त्यांचं एक पूर्ण स्ट्रक्चर तयार होते, त्यांचा एक थर तयार होतो आणि ते आपल्याला भिंतीसारखं दिसतात. आणि दिसायलाच नाही तर त्यांची जी क्वालिटी आहे ते देखील भिंतीसारखी आहे. ज्या पद्धतीने भिंत एक स्ट्रॉंग असते त्याच पद्धतीने हे देखील कसे असणार, स्ट्रॉंग असणार, कारण हे कशापासून तयार झालेले आहे, कॅल्शियम कार्बोनेट पासून. मग असे जे तयार होतात याच स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रवाळ भित्तिका, म्हणजेच काय झालं, हे कोरल रीफ्स. येतं लक्षात. मग आता बघा, यामध्ये पण परत दोन प्रकार येतात. आता दोन प्रकार कुठले, तर जे पॉलिप्स आहेत, जे पॉलिप्स मृत अवशेषांवरच परत नवीन अवयव तयार करतात, त्यांना म्हटल्या जातात हार्ड, इथे लिहिते मी, त्यांना म्हटल्या जातात हार्ड कोरल. त्यांना काय म्हणतात, हार्ड कोरल. म्हणजे हे काय करणार, जे परत मृत झालेले अवशेष आहे तर त्या मृत अवशेषांवरच त्यांची परत परत वाढ होणार आणि मृत अवशेषांचा थरावर थर साचत जाणार, तर ते झाले हार्ड कोरल. आणि जर का असं नसेल होत, म्हणजेच मृत अवशेषांवर नवीन पॉलिप्सची जर का निर्मिती नसेल होत, तर मग त्याला म्हटल्या जाते सॉफ्ट कोरल. मग त्याला काय म्हणतात, सॉफ्ट कोरल म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या कन्सेप्ट. अशा पद्धतीने यांची भिंती तयार होतात आणि हेच भिंत जर का वाढत जाईल, आता हे आपण सिंपल एक एक्झाम्पल घेतलं, मला सांगा असे जर मोठ्या प्रमाणात ही भिंतीसारखं जे स्ट्रक्चर आहे यांची वाढ झाली लांबीने आणि रुंदीने देखील, तर आपल्याला असं आढळून येते की समुद्रावर, आता हे पृष्ठभागावर वाढतात, तर समुद्राच्या पृष्ठभागावर असं एक स्ट्रॉंग आपल्याला एक बेस तयार झालेला दिसतो, एक भूपृष्ठ तयार झालेला दिसतो आणि त्यालाच मग आपण आयलंड म्हणतो. हे त्या लक्षात. तर आता हे एक्झॅक्टली होते कसं बघा, म्हणजे ह्या ज्या रिप्स आहेत, ह्या रिप्स तयार कशा होतात, म्हणजे भित्तिका कशा तयार होतात, त्याचे देखील आपल्याला प्रकार स्टडी करायचे आहेत. तर बघा, हे रिलेशन तुम्ही लक्षात घ्या. हा जो प्रवाळ आहे हा प्राणी आहे आणि हे जे शैवाल आहे, अलगाय, हे काय आहे, हे झूझॅन्थेलियाचं नाव आहे. आणि हे कुठल्या गटात येतात, तर बघा, शैवाल जो आहे हा प्रोटोझोआ गटमध्ये येतो आणि प्रवाळ जे आहेत कोरल्स यांना पॉलिप्स पण म्हणतात. तर हे पॉलिप्स कशामध्ये येते, तर त्याचं फायलम आहे सिलेंट्राटा आणि क्लास आहे अँथोझोआ. तर हा एक पार्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हे जेव्हा भिंती तयार करणार, म्हणजेच भित्तिका तयार करणार, तर एक्झॅक्टली त्या भित्तिका तयार कशा होतात त्यांचे देखील 3 प्रकार आहेत. मग आता हे 3 प्रकार पण आपल्याला स्टडी करायचे आहे. बघा, तर ही डायग्राम बघा. आता या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येणार की हा जो पर्वत आहे हा समुद्रामध्ये तयार झालेला पर्वत आहे आणि हा कशापासून तयार झालेला असणार, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेला असणार. मग आता मला आधी आपण कंडिशन डिस्कस करू. आता मला सांगा, हे जे प्रवाळ आहेत म्हणजे दोन्ही, आता आपण दोन्ही सायमल्टेनियसली कन्सिडर करू, म्हणजेच अलगाय आणि प्राणी जे पॉलिप्स आहेत ते, यांची निर्मिती कुठे होणार. निर्मिती म्हणण्यापेक्षा यांची जी वाढ आहे, ग्रोथ, ही कुठे होणार. आता सिंपल आहे, एक सिंपल गोष्ट कन्सिडर करा. जर का या सर्व प्रक्रियेला दोघांनाही कॅल्शियमची गरज आहे, कॅल्शियमची निर्मिती होते,
म्हणजेच प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया महत्त्वाची आहे आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सूर्यकिरणांच्याच सानिध्यात होणार, त्यामुळे हे फार खोलीवर होणार आहे का? नाही. तर जे उथळ पाणी असते, ज्याला आपण काय म्हणणार, उथळ पाणी जे असतात त्या शॅलो वॉटर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो शॅलो वॉटर, ह्या शॅलो वॉटरमध्ये यांची काय होणार, वाढ होणार. म्हणजे अगदी कॉन्टिनेंटल शेल्फचा जो झोन आहे किंवा नेट्रिक झोन म्हणतो आपण त्याला, तर नेट्रिक झोन जो आहे त्या नेट्रिक झोनमध्ये यांची वाढ होणार. फार खोलीवर अगदी डीप ओशनमध्ये प्रवाळांची निर्मिती होत नाही, कारण तिथे त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यानंतर हा एक झाला. त्यानंतर सेकंड ते म्हणजे टेम्परेचर. आता बघा सिंपल आहे, परत सेम लॉजिक लावायचं आहे. प्रकाश संश्लेषण महत्त्वाचं आहे, म्हणजे टेम्परेचरही यांना कसं लागणार आहे, तर टेम्परेचर पण यांना मॉडरेट लागणार आहे. मॉडरेट म्हणजे जनरली 25 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान एवढी यांची काय असते, गरज असते. म्हणजे ज्या पाण्याचं तापमान 25 डिग्री ते 27 डिग्री सेल्सिअस आहे त्या पाण्यांमध्येच काय होणार, यांची वाढ होऊन येणार. आणि म्हणून बघा, जर आपण ओव्हरऑल विस्तार बघितला, मग असे अनेक कोरल्स आपल्याला समुद्रामध्ये किंवा महासागरांमध्ये आढळून येतात. पण एक्झॅक्टली यांचं वितरण कुठे आहे, म्हणजे सर्वात जास्त हे कुठे आढळून येतात, तर सर्वात जास्त हे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळून येतात. उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजेच ट्रॉपिकल झोन. आता ट्रॉपिकल झोन म्हणजेच काय, तर मला तिथे सांगा, त्या झोनमध्ये जो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे त्या झोनमध्ये उष्णता कशी असणार, जास्त, कारण सूर्यकिरण परपेंडिक्युलर पडतात. सूर्यकिरण परपेंडिक्युलर असल्यामुळे ते पाण्यामध्ये खोलवर पेनेट्रेट होणार, त्यामुळे तिथलं तापमान देखील काय राहणार, मॉडरेट 25 to 27 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान राहणार. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीवर सर्वात जास्त आपल्याला प्रवाळांची निर्मिती हे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये झालेली आढळून येते. आता बघा, या व्यतिरिक्त देखील जे इतर झोन आहेत, समशीतोष्ण झोन आहे किंवा फ्रीज झोन आहे, तिथे देखील प्रवाळांची निर्मिती झालेली आपल्याला आढळून येते. पण मग ही जी निर्मिती आहे ही कशामुळे होतात, तर बघा आता ओशन करंट असतात, सागरी प्रवाह, तर त्यामुळे वार्म ओशन करंट आणि कोल्ड ओशन करंट असे दोन असतात. ते जे वार्म ओशन करंट आहे तर या वार्म ओशन करंटमध्ये मग त्यांची निर्मिती होणार. अदरवाईज मॅक्झिमम आपल्याला कुठे बघायला मिळतात, उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये. आणि तुम्हाला हे देखील माहीत असणार की सर्वात मोठे हे जे प्रवाळांची निर्मिती झालेली आहे किंवा प्रवाळ भित्तिकांची निर्मिती झाली आहे, तर हे सर्वात मोठे कुठलं आहे, तर ते म्हणजे ऑस्ट्रेलियाजवळ जे ग्रेट बॅरियर रीफ आहे ती सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका आहे. तर हा एक जनरल पार्ट आहे. तर बघा, याला एक उथळ पाणी लागते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट शॅलो वॉटर ज्याला आपण म्हणणार, त्यानंतर यांना टेम्परेचर 25 ते 27 डिग्री लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांना जे पाणी लागते ते स्वच्छ पाणी पाहिजे. स्वच्छ म्हणजे क्लीन वॉटर, म्हणजेच गाळ विरहित पाणी. म्हणजे जे प्रदूषित जे पाणी असतात किंवा जास्त प्रमाणात जर का गाळ असेल तर अशा पाण्यांमध्ये प्रवाळांची निर्मिती होत नाही. तर त्यांना क्लीन वॉटर पाहिजे असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांना जी क्षारता असते तर क्षारता देखील यांना स्थिर पाहिजे, स्टेबल सॅलिनिटी पाहिजे. म्हणजे वारंवार जर का क्षारता चेंज होत असेल पाण्याची किंवा क्षारतेमध्ये प्रचंड जास्त प्रमाणात वाढ होत असेल तर तिथे प्रवाळांची निर्मिती होत नाही. तर हे काही बेसिक क्रायटेरिया आहे, या एरियामध्ये प्रवाळांची वाढ होणार. इथं लक्षात, उथळ पाणी पाहिजे, टेम्परेचर पाहिजे आहे, स्वच्छ पाणी पाहिजे आहे, आणि जी क्षारता असते ती क्षारता पण कशी पाहिजे आहे, एक मॉडरेट आणि स्थिर क्षारता असलेला प्रदेश आपल्याला प्रवाळांच्या निर्मितीला लागतो, ठीक आहे. आणि त्यामुळे बघा, आता हे जे सर्व क्रायटेरिया आहेत तर हे क्रायटेरिया जनरली महासागरामध्ये किंवा समुद्रांमध्ये फुलफिल होतात. त्यामुळे आपल्याला प्रवाळांची निर्मिती देखील बऱ्याच प्रमाणात महासागरांमध्ये झालेली दिसते. आता नदीचे जे डेल्टा असतात किंवा नदीने तयार केलेले जे काही खाडीचा जो एरिया असतो तर यामध्ये आपल्याला प्रवाळांची निर्मिती दिसून येत नाही. आणि याचं कारण असते ते म्हणजे प्रदूषित पाणी आणि सेकंड म्हणजे चेंज होणारी क्षारता. कारण नदी काय करते, नदी जे वेदरिंगची प्रोसेस करते किंवा इरोजनची प्रोसेस करते त्या अपक्षय कार्यामुळे तिच्यामध्ये फार जास्त गाळ असतो, ते सेडिमेंट घेऊन येते. तर त्यामुळे पाणी जे असतात ते क्लीन नसतात, त्यामध्ये गाळ असतो आणि त्यामध्ये क्षारता देखील काय होत राहते, चेंज होत राहते, व्हॅरी होत राहते. तर हा क्रायटेरिया फुलफिल होत नाही, म्हणून नदी पात्रांमध्ये आपल्याला फारसे प्रवाळांची निर्मिती झालेली आढळून येत नाही.
ते जनरली आपल्याला कुठे आढळणार, महासागर आणि समुद्रांमध्ये. आणि ते पण कुठले, तर जे उष्णकटिबंधीय प्रदेशामधले येणारे जे जलसाठे आहेत, तर त्या जलसाठ्यांमध्ये आपल्याला यांची निर्मिती झालेली दिसून येणार. तर आता इथे जर निर्मिती होते तर एक्झॅक्ट ह्या भित्तिका ज्या आहेत त्या तयार कशा होतात बघा. तर यांचे तयार होण्याचे 3 प्रकार आहेत. आता ते कुठले कुठले, तर हा जो झाला हा आपण कन्सिडर करू एक पर्वत आहे किंवा पहाड आहे जो समुद्रामध्ये आहे, आणि तो कशाने तयार होणार, व्होल्कॅनिक इरप्शननी तो तयार झालेला आहे. मग अशा वेळेस मला सांगा, या पहाडाच्या अवतीभोवती बघा, हा जो पहाड आहे या पहाडाच्या अवतीभोवती त्या सर्व कंडिशन फुलफिल होतात ज्यांची गरज प्रवाळांच्या निर्मितीसाठी आहे. मला सांगा, हा असा आतमध्ये असणार, सबमर्ज झालेला पर्वत आहे पाण्यामध्ये, आणि एवढा जो भाग आहे या पर्वताचा तो पाण्याच्या पृष्ठभागावर आहे. मग आता मला सांगा, इथे जर का आतमध्ये जमीन असेल आणि तो थोडा वर जर पाणी आहे, म्हणजे हे पाणी उथळ आहे, शॅलो वॉटर आहे, म्हणजे एक क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया काय होणार की जर का पृष्ठभागावर आहे म्हणजेच तापमान मॉडरेट असणार 25 to 27 डिग्री, आणि क्लीन वॉटर असणार, कारण आजूबाजूला सर्वीकडे पाणी आहे, बरोबर आहे. शांतता जर मॉडरेट असणार तर इथे कालांतराने ह्या प्रवाळांभोवती ह्या जे बेट आहे किंवा हे जे पर्वत आहे या पर्वताच्या सभोवताली अशा प्रकारे आपल्याला प्रवाळांची वाढ झालेली दिसून येते. म्हणजे एक्झॅक्ट ह्या पर्वताला लागूनच हे जे प्रवाळ असतात यांची वाढ होतात, आणि अशा प्रकारे त्याला ते सराउंडिंग त्यांची वाढ झालेली असतात. मग हा जो प्रकार आहे आणि हे जे अशा भित्तिका तयार होतात यांना म्हणतात फ्रिंजिंग रीफ, ज्याला मराठीमध्ये अनुतट म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, अनुतट. म्हणजेच कुठले झाले हे फ्रिंजिंग रीफ. येतं लक्षात, कारण सर्व कंडिशन इथे फुलफिल होणार तर त्या पर्वताच्या बाजूलाच त्यांची काय होणार, निर्मिती होणार. मग आता बघा, कालांतराने काय होते, हळूहळू आपल्याला माहित आहे की इरोजन प्रक्रिया होणार, वेदरिंग होणार, खूप सगळे कारक असणार, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे याचं पण हा जो पर्वत आहे इथे पण ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज होणार. प्लस दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे आता हे जे समुद्राचं पाणी आहे, ह्या समुद्राच्या पाण्याची जर का उंची वाढली तर मग परत याचा मॅक्झिमम पोर्शन जो आहे हा सबडक्ट होणार, म्हणजे हा जो पर्वत आहे हा पाण्याखाली येणार, किंवा खाली ज्या प्लेट टेक्टोनिक ॲक्टिव्हिटी होत राहतात तर त्यामुळे यांची उंची कमी जास्त होणार. मग ह्या सर्व ॲक्टिव्हिटी जर का होत असेल तर कालांतराने ही जी गॅप आहे, गॅप कशाच्या मधात आहे बघा, हा पर्वत आणि ही कोरल यांच्या मधात थोडी थोडी गॅप तयार होऊन तिथे काय तयार होणार, तर या गॅपमध्ये पाण्याचा शिरकाव होणार. म्हणजे हळूहळू आता बघा, हे वर कोरल्स आहे जे कशाला अटॅच आहे, पर्वताला, पण जर तिथे गॅप तयार झाली तर त्यामध्ये पाणी येणार आणि हे असं पाणी इथे साचणार. आता हळूहळू काय होणार, ही गॅप वाढत जाणार आणि पाण्याचं प्रमाण देखील वाढणार. म्हणजेच आता पर्वत आणि हे जे कोरल्स आहे याच्या मधात काय येत आहे, तर याच्या मधात पाणी येत आहे, बरोबर आहे. मग आता जेव्हा दोन भूपृष्ठांच्या मधात जेव्हा पाणी येते तर तेव्हा आपण त्याला लेगुन्स म्हणतो. याला मराठीमध्ये आपण म्हणतो खाजन. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार, खाजन म्हणणार. म्हणजे आता बघा, ही जी डायग्राम आहे ही सेकंड डायग्राम तुम्ही चेक करा. इथे काय दिसत आहे बघा, हे पर्वत आहे, या पर्वताच्या दूर आपल्याला इथे हे प्रवाळ दिसणार. म्हणजे ह्या प्रवाळांची जी भिंत होती ह्या भिंती आपल्याला दिसणार, आणि मधात काय आहे, तर मधात आता पाणी आलेलं आहे. म्हणजे हे बघा, हा जो पोर्शन आहे इथे काय आलेला आहे, पाणी आलेलं आहे. तर याला आपण काय म्हणतो, खाजन म्हणजेच लगून. मग असा जो प्रकार असतो जिथे आपल्याला हे जे कोरल्स आहे इंडिपेंडंट दिसून येणार, कारण ते कुठेही पर्वताला अटॅच नाही आहे, या प्रकाराला आपण म्हणतो बॅरियर रीफ. याला आपण काय म्हणणार, बॅरियर रीफ. म्हणजेच मराठीमध्ये याला आपण रोधक म्हणतो, रोधक भित्तिका. आता बॅरियर, कशाचं बॅरियर आहे, तर बघा, हे पर्वत आणि हे जे कोरल्स आहे यांच्या मधात पाण्याचं बॅरियर आहे, खाजनचं बॅरियर आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार, बॅरियर रीफ. म्हणजे जर का आपण थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर आपल्याला ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आढळून येतात. येते लक्षात. आता बघा, सेम प्रक्रियेचा थर्ड पार्ट म्हणजेच काय होणार, कालांतराने परत ज्या प्रक्रिया आहे, वेदरिंगची आहे, इरोजनची आहे, सबडक्शनची आहे, महासागराची खोली वाढणं, ह्या सर्व प्रक्रियेमुळे परत काय होणार, हा जो पर्वत आहे हा संपूर्ण पर्वत पाण्याखाली जाणार.
त्या लक्षात, म्हणजे पाण्याची पातळी वाढली तर संपूर्ण पृष्ठभाग जो आहे हा वर येणार, पाण्याचा पृष्ठभाग, आणि हा जो पर्वत आहे हा खाली त्या पाण्यामध्ये संपूर्णपणे सबडक्ट होणार. मग अशा वेळेस आता बघा आपल्याला पर्वत दिसून येणार नाही, तर आपल्याला केवळ या प्रवाळ भित्तिकाच दिसून येणार, दिसतायत अशाच दिसून येणार. हे त्या लक्षात, कारण इथे जो असणारा जो पर्वत होता तो आता कुठे गेला आहे, पाण्याखाली दिला आहे. पृष्ठभागावर जर आपण बघितलं तर आपल्याला हे अशा प्रकारचे प्रवाळच दिसून येतात, सर्क्युलर शेपमध्ये. तर एवढंच राहणार, आणि मधात काय राहणार, पाणी राहणार, आणि साईडनी पण काय राहणार, पाणी राहणार. तर हा जो प्रकार आहे याला म्हटल्या जातात अटोल्स. याला काय म्हणतात, अटोल. आणि याला मराठीमध्ये याला कंकणाकृती म्हणतात. मराठीमध्ये याला कंकणाकृती असे म्हणतात. आणि आता मला सांगा, आता ही जी भित्तिका आहे म्हणजेच ही कशी असणार, कडक असणार, रफ असणार. कारण ती कशाने तयार झालेली आहे, तर ती तयार झालेली आहे कॅल्शियम कार्बोनेट या प्रक्रियेने, बरोबर आहे. त्यामुळे बघा हा जो एरिया आहे हा एरियाच एक डेन्स पृष्ठभाग किंवा एक स्ट्रॉंग पृष्ठभाग म्हणून काम करणार, एक बेस म्हणून काम करणार. आणि अशा प्रकारे जे तयार होतात त्यांनाच आपण म्हणतो कोरल आयलँड. यांनाच आपण काय म्हणणार, कोरल आयलँड किंवा कोरल रीफ आयलँड. मग आता लक्षद्वीप हे जे आयलँड आहे ते अशाच पद्धतीने तयार झालेलं आहे. त्या काय लक्षात, लक्षद्वीपचे जे आयलँड आहेत ते अशाच पद्धतीने तयार झालेले आयलँड आहे. कारण तुम्ही थोडे हिस्टोरिकल जर बघितलं असेल एव्हिडन्सेस तर तुम्ही वाचलं असणार की हे जे लक्षद्वीप आहे हे सुरुवातीला काय व्हायचं की इंडियन प्लेट हे एशियन प्लेटकडे काय व्हायची, मूव्ह व्हायची. तर तिथे मूव्ह होत असताना फार सगळ्या ज्या व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज झाल्या. त्यानंतर ती प्लेट सबडक्शन झोनमध्ये होती, त्यामुळे ओशनिक प्लेटचं मर्जिंग होऊन तिथे व्होल्कॅनिक इरप्शन झाले आणि तिथे छोटे छोटे असे पर्वत तयार झाले. आणि कालांतराने मग तिथे अशा प्रकारचे बेट तयार झाले. तर ते कोरलने तयार झालेले बेट आहे, म्हणून तिला काय म्हणतो आपण, लक्षद्वीप आयलँड. हे कोणते आयलँड आहे, कोरल आयलँड आहे, म्हणजेच ते प्रवाळ बेट आहे. तर हे तीनही जे प्रकार आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. बघा इथे दिलेलं आहे परत ह्या डायग्राममध्ये बघा, हा जो आहे फ्रिंजिंग रीफ. तर इथे बघा अगदी पर्वताला अटॅच कोरलची निर्मिती होणार. त्यानंतर मग काय होणार, कालांतराने दोघांच्या मधात पाण्याचा शिरकाव होणार, म्हणजेच खाजण येणार. आणि आता इथे प्रवाळ दूर जाणार आणि पर्वत थोडे दूर जाणार. आणि नंतर शेवटी काय होणार, हा बघा हा पूर्णच्या पूर्ण पर्वत हा मर्ज झालेला आहे पाण्यामध्ये, त्या लक्षात. आणि आजूबाजूला कशाची निर्मिती झालेली आहे, प्रवाळांची. तर जर आपण वरून बघितलं, पृष्ठभागावरून जर का बघितलं तर आपल्याला केवळ काय दिसून येणार, आपल्याला केवळ कोरलच दिसून येणार. आणि हे जे आयलँड असतात मग याला आपण म्हणतो कोरल रीफ आयलँड किंवा कोरल आयलँड. तर अशा प्रकारे या आयलँडची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. मग आता बघा याला पर्यावरणीय समस्या काय काय आहेत. तर थोडे आवश्यक घटक पण इथे मी दिलेले आहेत. बघा तापमान किती पाहिजे, 23 ते 25 डिग्री. स्वच्छ पाणी पाहिजे, गाळ विरहित. सूर्यप्रकाश पाहिजे. खोली बघा फार खोलवर यांची निर्मिती होत नाही. खोली यांना किती पाहिजे, 70 मीटरपेक्षा कमी, म्हणजेच उथळ पाणी पाहिजे आणि स्थिर क्षारता यांना पाहिजे. आता बघा या संबंधातच एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, तो देखील आपण बघू. आणि ही एक समस्या आहे, आपल्याला पर्यावरणीय समस्या हा जो टॉपिक आहे त्यामध्ये हे कव्हर करतो आपण, त्याला म्हणतो कोरल ब्लिचिंग. आता कोरल ब्लिचिंग ही समस्या काय आहे बघा. हां, हे जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की पॉलिप्स जे असतात हे पॉलिप्सचे स्केलेटन असतात. तर हे जे तुम्हाला ह्या साईडनी दिसतात राईट हँड साईडनी, तर हे बघा अशा प्रकारे त्यांचे अवयव असतात, स्केलेटन असतात, जे कशाने तयार झालेले आहे, कॅल्शियम कार्बोनेटने तयार झालेले आहेत, म्हणून ते तुम्हाला पांढरे दिसून येणार. अशा प्रकारे अवयव असतात आणि त्यांच्यावर प्रवाळांची म्हणजे अलगाय जे आहेत हे बघा कलरफुल असे अलगाय जे असतात यांची निर्मिती होते. तर हे जे सुंदरता त्याला येते, एक अस्थेटिक व्ह्यू जे त्याला येत असतात, तर हे अलगायमुळे येत असतात. ह्या ज्या वनस्पती आहेत, हे जे शेवाल आहे हे फार कलरफुल असतात. त्यानंतर हे याला आपण काय म्हणणार, शायनिंग असतात. तर याला एक सुंदर असा व्ह्यू येतो, म्हणून त्याला आपण एक सौंदर्य महत्त्व देखील फार आहे. तर आता बघा आपल्याला जो कन्सेप्ट बघायचा आहे तो बघायचा आहे कोरल ब्लिचिंग. आता ही एक समस्या आहे, हा एक प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम एक्झॅक्टली तयार कसा होतो बघा. अशा पद्धतीने कोरल असतात
ज्यामध्ये काय असणार, पॉलिप्स असणार, त्यानंतर अलगाय असणार आणि हे सहअस्तित्वामध्ये राहत असणार. पण काही यांचे जे एक बेसिक क्रायटेरिया आहे वाढीसाठी किंवा यांच्या ज्या काही गरजा आहेत, या गरजांमध्ये जर का गडबड झाली किंवा काही गोंधळ झाला तर मग ह्या मृत पावतात, म्हणजे यांचं डेथ होते, मरतात ह्या. आता मला सांगा, ह्या पॉलिप्सवरचे जर का अलगाय किंवा ज्या वनस्पती आहेत त्याच मृत पावल्या तर यांनी काय होणार, यांनी डायरेक्टली ह्या सर्वच्या सर्व मृत पाहून हे जे पॉलिप्स आहे हे पॉलिप्स असे ओपन होणार आणि ओपन झाल्यानंतर याचं असं एक पांढरं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येते, म्हणजे ओपन स्केलेटन आपल्याला दिसून येतात, म्हणजे सर्व कोरल्स हे अशा व्हाईट झालेल्या दिसतात. त्याला म्हणतात कोरल ब्लिचिंग. म्हणजेच सिंपल त्यावरची जी वनस्पती आहे त्या वनस्पती सर्व मृत पावतात आणि यांचे स्केलेटन नुसतं राहतात, त्याला आपण म्हणणार कोरल ब्लिचिंग. पण आता असं का होते, ह्या वनस्पती मृत का पावतात, तर सिंपल आहे. जर का प्रदूषण होत असेल, ज्या जलसाठ्यांमध्ये यांची निर्मिती झालेली आहे या जलसाठ्यांमध्ये जर का प्रदूषण होत असेल तर मग काय होणार, त्या प्रदूषणाचा आणि त्या प्रदूषकांचा यावर विपरीत परिणाम होणार. कारण ह्या ज्या वनस्पती आहे, हे जे शैवाल आहे हे फार सेन्सिटिव्ह असतात आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे काय होणार, यांना थोडा पण बदल सहन होत नाही. म्हणजे टेम्परेचर जर का वाढलं, इन केस 27 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जर का टेम्परेचर असलं तर हे मृत पावतात. यांना जर प्रॉपर सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी हे मृत पावणार. त्यानंतर आपण म्हटलं आहे की यांना क्लीन वॉटर पाहिजे, हाच मेन क्रायटेरिया आहे. जर का वॉटर पोल्युटेड असेल, त्या वॉटरमध्ये गाळ असेल, सेडिमेंट्स असेल तर हे मृत पावायला सुरुवात होतात. त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे क्षारता, सॅलिनिटी जर का चेंज होत असेल तरी देखील हे काय होतात, मृत पावतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महासागराचं आम्लीकरण, म्हणजे ओशन ॲसिडिफिकेशन हा जो कन्सेप्ट आपण शिकतो, तर या ओशन ॲसिडिफिकेशनचा डायरेक्ट परिणाम हा कोरलवर होतात आणि या विपरीत परिणामामुळे हे मृत पावतात आणि हे जे पॉलिप्स आहे हे पॉलिप्स अशा प्रकारे ओपन व्हाईट स्केलेटनमध्ये आपल्याला दिसतो. मग हा जो कन्सेप्ट आहे याला आपण म्हणतो कोरल ब्लिचिंग. आणि हे कोरल ब्लिचिंग ह्या इंडिकेटिव्ह स्पीसीज आहे. म्हणजे हे काय इंडिकेट करतात आपल्याला, तर महासागरामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये होत असलेलं प्रदूषण इंडिकेट करतात. आणि बघा, हे जे हा जो प्रकार आहे किंवा ही जी समस्या आहे ही पर्यावरणीय दृष्टीने फार महत्त्वाची आहे, कारण ही स्वतः एक परिसंस्था आहे. हा जे कोरल रीफ्स असतात त्याच्या आजूबाजूला आपल्याला अनेक जैविक घटक दिसून येतात, म्हणजे जे छोटे छोटे कीटक आहेत, मासे आहेत, वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्यांचा अधिवास याच्या आजूबाजूला असतो. तर ह्या अधिवासांवर देखील विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या कोरलचं संवर्धन करणं देखील महत्त्वाचं आहे. तर हे दोन्ही कन्सेप्ट जे होते तर हे आपल्याच्या टॉपिकच्या रिलेटेड होते. ही समस्या आपण यासाठी कन्सिडर केली की बाय चान्स जर का, कारण आपण लक्षद्वीप आयलंड जे आहे, लक्षद्वीप बेट जे आहे तर तिथे टुरिझम बूस्ट करतोय, राईट. टुरिझमचं तिथं आपण काय करणार आहे, जास्तीत जास्त टुरिझमला बूस्ट मिळेल तर त्याला प्रमोट आपण करतोय. पण जसं तिथे टुरिझम होणार, म्हणजे टुरिझमला बूस्ट मिळणार, तिथे ह्युमन ॲक्टिव्हिटी वाढणार, तर त्याचा डायरेक्ट परिणाम कशावर होताना दिसणार, त्या पाण्यांवर. म्हणजे तो जो समुद्र आहे आजूबाजूला तर त्या समुद्रामध्ये प्रदूषण होण्याचा जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत. आणि तिथे जर का मग प्रदूषण झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम कशावर होणार, कोरलवर. तर हा टॉपिक पण त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, म्हणून आपण हा पण कन्सिडर केला. आणि तुम्हाला हे पण महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने त्या बेटांची निर्मिती झालेली आहे. आणि बघा, हे जे 3 टाईप्स आहेत तर या 3 टाईपवर याआधी देखील राज्यसेवेने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा कन्सेप्ट ठरतो. तर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ज्या काही क्युरीज असतील त्या क्युरीज तुम्ही आम्हाला विचारू शकता.